नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सध्या इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि सर्वांच्या मनात प्रश्न पडला असेल की आपण कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं, कुठलं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं जेणेकरून आपल्याला चांगल्या आणि उत्तम दर्जाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळालं जाईल। मित्रांनो, बऱ्याच पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती नसते की आपण कॉलेज कसं सिलेक्ट करायचं। तर काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सखोलपणे सांगणार आहे। मित्रांनो, कॉलेज सिलेक्ट करताना किंवा इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे शैक्षणिक खर्च। मित्रांनो, कॉलेजची फी किती आहे, जर तुम्ही हॉस्टेलमध्ये जाणार असाल तर हॉस्टेलची फी किती आहे, मेसची फी किती आहे, हे सर्व कॅल्क्युलेट करा। जर तुम्ही एखादा असले कॉलेज सिलेक्ट केला असेल किंवा इन्स्टिट्यूट सिलेक्ट केला असेल जिथं फी जास्त असेल, उदाहरणार्थ हॉस्टेलची फी जास्त असेल, मेसची फी जास्त असेल आणि कॉलेजची फीस देखील जास्त असेल, तर तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी म्हणजे शैक्षणिक जो काही खर्च आहे तो खूप वाढला जाईल। कारण तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी 4 वर्षे तिथे घालवायचे आहे, त्यामुळे 1 वर्षाचा खर्च मल्टिप्लाइड बाय 4। त्यामुळे जर तुमची फी मॅनेज होत नसेल व्यवस्थित तर तुम्ही बाहेर शिक्षणासाठी जाणं म्हणजे मी आता कोल्हापूरचा आहे आणि मला जर पुण्यात जायचं असेल तर पुण्यातला खर्च वेगळा असतो। हे सर्व कॅल्क्युलेट करा आणि मगच तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट करा। 4 वर्ष आणि एक्स्ट्रा पण तुमचे पैसे खर्च होऊ शकतात। दुसरी गोष्ट असते ती म्हणजे फॅकल्टी स्टाफ। मित्रांनो, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छिता तिथले फॅकल्टी मेंबर्स कसे आहेत, म्हणजे डॉक्टर्स आहेत, वेल एक्सपिरियन्स आहेत का फ्रेशर आहेत, ते देखील तपासून बघा। आणि तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्षपणे विचारू शकता, जे काही संबंधित तिथले शिक्षक असतील, फॅकल्टी असतील त्यांच्याशी संवाद साधा। रिसर्चमध्ये कोणाचं काम झालेलं आहे, एक्सपिरियन्स किती आहे हे सर्व विचारा। कारण फ्रेशर असेल तो फरक पडतो, जे एक्सपिरियन्स पर्सन जास्त असतील त्या इन्स्टिट्यूटमध्ये तर तुमच्या विद्यार्थ्याला म्हणजे तुमचे जे काही तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं शिक्षण घेण्यासाठी मदत होते। तिसरी गोष्ट असते म्हणजे लायब्ररी फॅसिलिटी। मित्रांनो, इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला बरेच पुस्तके वाचावे लागतात, रेफरन्स बुक्स वाचावे लागतात, टेक्स्टबुक वाचावे लागतात आणि इंजिनिअरिंग सोडून बाकीचे बरेच काही गोष्टी तुम्हाला वाचावे लागतात, म्हणजे ॲप्टिट्यूडचे बुक्स, इंग्लिशचे बुक्स, कम्युनिकेशनचे बुक्स। आणि जर तुम्ही असं एखादं कॉलेज सिलेक्ट केलं असेल जिथं हे सर्व फॅसिलिटी कमी प्रमाणात असतील तर त्या कॉलेजचा काही जास्त उपयोग होणार नाही। आता ई बुक्स अवेलेबल आहेत, पण असं कुठलं तरी कॉलेज सिलेक्ट करा जिथे रेफरन्स बुक्स किंवा ई बुक्स जास्तीत जास्त प्रमाणात असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बुक्स असतील तर तुमचं शिक्षण चांगलं होईल मित्रांनो। कारण ही सर्व 4 वर्षे जे काही तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन एफर्ट्स घेणार आहे तेच तुमचं भवितव्य ठरवणार आहेत। त्यामुळे कॉलेजमध्ये बघा तिथली लायब्ररी कसं आहे, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कारण लायब्ररीमध्ये स्टडी करण्यासाठी स्टडी रूम आहे का नाही हे सुद्धा देखील तुम्ही पाहू शकता। आणि 4 वर्षच तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यासोबतच मित्रांनो, लॅबोरेटरी फॅसिलिटी कशी आहे ते देखील तपासून बघा। जर तुम्ही असं कॉलेज सिलेक्ट केलं असेल की ज्याच्यामध्ये लॅबोरेटरीज फॅसिलिटी खूप जास्त आहेत, इंडस्ट्रीला जे काही लागणार आहे तशा पद्धतीने आहेत, तर तुम्हाला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही मित्रांनो। कारण त्याच्याच आधारे तुम्हाला पुढे भविष्यात इंडस्ट्रीमध्ये जॉब भेटणार आहेत, कारण तिथं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला सगळ्यात जास्त मिळतं। त्यामुळे लॅबोरेटरीमध्ये व्हिजिट करा, तुम्ही कॉलेजच्या ॲडमिशनच्या टाईममध्ये या सर्व गोष्टी करू शकता। नेक्स्ट जो काही पॉईंट असतो तो म्हणजे सिलेबस। मित्रांनो, NEP 2020च्या नियमाप्रमाणे सिलेबस आहे का तो चेक करा। कारण NEPच्या पॉलिसीनुसार म्हणजे 2020च्या पॉलिसीनुसार जर तो काही सिलेबस असेल तर तुम्हाला जास्त काही त्रास होणार नाही, कारण त्याच्यामध्ये बरेच काही फायदे आहेत। आता त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन की NEP 2020चा सिलेबस असणारे इन्स्टिट्यूट आणि रेग्युलर असणारे जे काही कॉलेजेस आहेत म्हणजे आधीचे त्याच्यात आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे। आता सध्या मी जिथं शिकवतो तिथे NEP 2020चा सिलेबसच्या माध्यमाने आम्ही सर्व विद्यार्थ्यांना शिकवतो। आमच्या कॉलेजची जी काही लिंक आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीज म्हणजे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आमच्या डिपार्टमेंटला आता म्हणतात, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तिथे जाऊन तुम्ही आमच्या कॉलेजबद्दल सर्व माहिती घेऊ शकता। आमच्याकडे बरेच कोर्सेस आहेत, त्याची लिंक मी खाली देईन। 6 कोर्सेस आहेत आमच्याकडे BTechचे, ते तुम्ही पहा। बट आता आपण मेन पॉईंटकडे येऊया। जो सिलेबस कसा आहे तो बघा। NEPचा सिलेबस असेल तर 100% त्या कॉलेजमध्येच तिथे ॲडमिशन घ्या। त्यासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणासाठी तिथं त्या कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये काय केलं का जातं का ते बघा। म्हणजे उदाहरणार्थ गॅदरिंग कसं असतं, सोशल काम केलं जातं का नाही जातं, एक्स्ट्रा कुठल्या फॅसिलिटी आहेत का बघा, म्हणजे स्पोर्ट्स फॅसिलिटी आहेत का, जिम आहे का, हे सर्व बघा। कारण
4 वर्ष तुम्हाला नुसतं एज्युकेशन घ्यायचं नाही, तुमच्या माणसासाठी लागणारे जे काही गुण आहेत ते सर्व संपादन तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे असे कॉलेज सिलेक्ट करा की जिथं तुम्हाला या सर्व फॅसिलिटी मिळतील आणि तुमचं ओव्हरऑल 4 वर्षामध्ये तुम्ही ओव्हरऑल डेव्हलप व्हाल. म्हणजे तुम्हाला जिममध्ये पण जाता येईल, बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सोशल काम पण करता येईल आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला भाग घेता येईल. त्यासोबतच प्लेसमेंट तिथं कसं आहे ते बघा. मित्रांनो, काही वेळा जाहिरातीच्या माध्यमाने प्लेसमेंट चांगला आहे, फक्त ठराविक त्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्येच देखील केलं जातं. आता मी इथं कोणाला वाईट असं म्हणत नाही, बट तुम्ही प्रत्यक्षात कॉलेजमध्ये जाऊन बघा, तिथला डेटा तपासा, 2-3 वर्षाचा मागचा डेटा त्या संबंधित कॉलेजकडून मागा आणि ते देतात. असं काही नाही. जर योग्य असेल, काम केलं असेल आणि तुमच्या पाल्याला पण मार्क किती पडले ते पहिला बघा. जर चांगले मार्क पडले असतील तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता माझ्या समजा पाल्याला तर मार्क 50% पडलेले आहेत आणि CETला पण खूप कमी आहे, तर त्या पालकांना मला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जास्त गोष्टी करू नका, अशा विचारात बसू नका. कारण तुम्हाला तिथं बरेच कॉलेज चांगले उत्तरं देतील, नाही देतील, हा प्रत्येकाचा भाग असतो. सगळेजण ते तुमच्या मुलग्याला कमी मार्क पडलेत असे बोलू शकतात. शक्यतो कोण तसं बोलत नाही, बट आपण पण आपली कपॅसिटी बघायला पाहिजे. त्यामुळं ह्या प्लेसमेंट हा ऑप्शनल पार्ट आहे. प्लेसमेंट तुम्ही कुठलीही गोष्ट शिकला असाल तर त्याचा तुमच्या लाईफसाठी काही ना काहीतरी उपयोग होतो. त्यामुळे प्लेसमेंटचे जास्त नादी लागू नका. तरी पण जे वेल नोन ज्यांना जास्त मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनाच फक्त मला सांगायचं आहे, ज्यांना जास्त मार्क पडलेले आहेत तर तुम्ही पॅकेज किती आहे, प्लेसमेंट कसं आहे, 3-4-5 वर्षाचा डेटा बघा, तिथले जे काही विद्यार्थी प्लेस झालेले आहेत त्यांच्याशी कोणाशी इंटरॅक्शन करता येते बघा. आता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमाने तुम्ही कनेक्ट होऊ शकता. म्हणजे लिंक्डइन आहे, त्याच्या माध्यमाने तुम्ही तिथले जे काही सिनियर्स असतील, तिथनं पासआउट स्टुडंट असतील त्यांच्याशी तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेशन करू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही करा, बट प्लेसमेंटच्या ऐवजी शिक्षणाकडे जास्त फोकस ठेवा. प्लेसमेंट ही शेवटची लास्ट पायरी आहे. तुम्ही आयुष्यात काही ना काहीतरी बनालच, तिथं जास्त फोकस करू नका असं मला ॲज अ शिक्षक म्हणून वाटतं. तरी पण तुम्ही बघू शकता. नेक्स्ट जे आहे, फॉरेनमध्ये जे काही विद्यार्थी गेले आहेत का त्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा डिपार्टमधून पासआउट झालेले विद्यार्थी ते देखील तपासा. जर कॉलेजमधून जास्तीत जास्त विद्यार्थी फॉरेनमध्ये शिक्षण घेऊन जॉब करत असतील तर ते कॉलेज कसं आहे, इन्स्टिट्यूट कसं आहे याबद्दल तुम्हाला जास्त काय बोलायची गरज नाही किंवा माहिती देखील काढायची गरज नसते. कारण ज्या टॉप युनिव्हर्सिटी ज्या आहेत फॉरेनच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये मध्ये इंडियामध्ये असलेले इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी शिकतो आणि तिथे जाऊन जॉब करतो, म्हणजे त्याला वर्ल्ड वाईड व्हॅलिडी म्हणजे आपण चांगलं कॉलेज आहे असं पण तुम्ही म्हणू शकता. तो डेटा तुम्ही कॉलेजमधील जे काय ते ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे तुमची मदत करत असतात त्यांना तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट गोष्ट आहे तिथला सपोर्टिंग स्टाफ कसा आहे. मित्रांनो, शिक्षक तर खूप महत्त्वाचे आहेत, बट तिथले जे क्लार्क आहेत, शिपाई कसे आहेत, ओव्हरऑल तिथलं मॅनेजमेंट कसं आहे याचा देखील तुम्ही तिथं अभ्यास करा आणि याची झलक तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान मिळू शकते. म्हणजे आता तुम्ही असं म्हणत नाही मी डायरेक्टली तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव येणार, कारण आपल्या इथं मराठीमध्ये म्हण आहे की भाताची क्वालिटी आपण त्या एका शीटवरून आपण ओळखतो, बट अनुभव वेगळा असतो प्रत्येकाचा. काही वेळा कामात बिझी असतात, कारण ॲडमिशन प्रोसेसमध्ये बरेच जण खूप स्ट्रगल करत असतात. काही सपोर्टिंग स्टाफ आहेत एक्स्ट्रा काम पण करत असतं, त्यांना पण त्रास असतो, घरी त्यांना पण जायचं असतं. बट ओव्हरऑल 4 वर्ष आपल्याला तिथे घालवायचे आहे. तिथले रेक्टर कसे आहेत बोलल्यानंतर तुम्हाला कळतं. आता तुमचे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या पालकांची मदत घ्या, कारण पालकांना सगळ्यात जास्त अनुभव असतो तुमचा. त्यांना कळतं की इथलं एकंदरीत वातावरण अदर दॅन द फॅकल्टी मेंबर्स कसं आहे, ते तुमचे सपोर्टिव्ह असतील. कारण तुम्हाला तुमच्या मुलग्यांना तुम्हाला ओव्हरऑल नागरिक चांगला घडवायचा आहे, त्यासाठी सपोर्टिव्ह स्टाफ कसा आहे त्याची क्वालिटी देखील तुम्ही तपासू शकता. त्यासोबतच एकूण वातावरण कसं आहे, म्हणजे तिथं तुमचं जे काही विद्यार्थी जाणार आहे तिथं निसर्गरम्य वातावरण आहे का ते चेक करा. कारण 4 वर्ष असं व्हायला नको की आता मी एक्झाम्पलसाठी घेतो आहे असं कोणी व्हिडिओ बघणारे असे वाईट वाटून घेऊ नका. कारण मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स मी पर्सनल बोलतो आहे, व्हिडिओमध्ये असं पर्सनली बोलायचं नसतं. आता मी कोल्हापूरचा आहे, तर कोल्हापूरचं इथं वातावरण वेगळं आहे आणि मी जर विदर्भ आणि मराठवाडा साईडमध्ये गेलो किंवा नागपूर साईडमध्ये गेलो तर कोल्हापूरचं वातावरण नॉर्मल आहे, तिकडं जास्त टेम्परेचर असतं. त्यामुळे मी तिथं पर्सनली सूट होत नाही. मी माझ्या बाबतीत फक्त बोलतो आहे. त्यामुळे मी शक्यतो तिथं जाऊन मी आलो होतो. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस मी तिथली सर्व माहिती बघितली होती. म्हणजे मी PGचं बोलतो आहे, मी PGसाठी मला MTech करायचं होतं त्यावेळेस मी तिथं जाऊन आलो. एकंदरीत माझ्या विद्यापीठानंच मला तिथं पाठवलं होतं आविष्कारच्या कॉन्फरन्सच्या माध्यमाने आणि मी तिथे बघितलं होतं आणि मला तिथं जायचं होतं, बट मी तिथं जास्त दिवस राहू शकलो नाही. आता कॉन्फरन्स आविष्कार होतं
त्या निमित्ताने मी राहिलो तिथे, बट मी तिथं सूट झालो नाही कारण तिथं हाय टेम्परेचर होतं. मला इथं कोल्हापूरमध्ये लो टेम्परेचर आहे आणि तिथं जास्त आहे आणि मग ते मला घाम यायला त्रास व्हायला लागला. त्यामुळे ते देखील तुम्ही तुमच्या पालकांची हेल्थ महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही रिजन वेगळं कारण फॉर्म भरताना तुम्ही महाराष्ट्रामधले जेवढे कॉलेजेस आहेत तिथले सगळे तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे मी कोल्हापूरचं असेल रत्नागिरीचं कॉलेज निवडू शकतो, पुण्यातलं निवडू शकतो, साताऱ्याला निवडू शकतो, मराठवाड्याचं निवडू शकतो, विदर्भचं निवडू शकतो, अमरावती कुठलंही निवडू शकतो. मग त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे, तिथे तुम्ही एखादी ह्या ॲडमिशनच्या प्रोसेसच्या दरम्यान एखादी ट्रिपचं आयोजन करा. तिथे 3-4-5 दिवस राहावा तुमच्या फॅमिलीसोबत. म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही तिथल्या वातावरणाशी सूट आहात का नाहीत. कारण 4 वर्ष आपल्याला तिथं सुट्टी घालायला पण फिरायला चाललेलं नाही. 4 वर्ष तुमच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासाठी तुम्ही तिथे जाणार आहात. नाहीतर तिथे गेल्यानंतर मेडिकल कंप्लेंट्स किंवा असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम आले तर तुम्हाला ते एकदा घरी इथले पालक पण टेन्शनमध्ये, तुम्ही तिथे आजारी पडला जाऊन पालक पण टेन्शनमध्ये, माझा मुलगी आजारी पडलेला आहे. त्यामुळे शिक्षणाकडेपेक्षा दुसरीकडे लक्ष जास्त असतं. त्यामुळे प्रत्यक्षात तुम्हाला 4 वर्ष शिक्षण घ्यायचं आहे. 4 वर्षाचं शिक्षण तुमचं महत्त्वाचं आहे. त्याच्यावरच तुमचं पूर्णपणे आयुष्य घडणार आहे. त्यामुळे वातावरण कसं आहे तुम्ही बघू शकता. ॲडॅप्टिव्ह वातावरणामध्ये तुम्हाला सवय असेल तरी पण तुम्हाला एखादा चॅलेंज घ्यायचा असेल, म्हणजे आता मी त्यावेळी माझी पर्सनल गोष्ट वेगळी आहे, बट एखाद्या विद्यार्थ्याला बाबा असून दे बाबा मला एज्युकेशनसाठी घ्यायचं आहे, कसं पण वातावरण असेल मला तिथे 4 वर्ष तिथे काढायचे आहेत, तसंच जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही तिथे जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. मित्रांनो, आणखी बरेच पॉईंट आहेत. आता मी एक व्हिडिओ बनवणार आहे, NEP 2020चा सिलेबस असणारे इन्स्टिट्यूट आणि नसणारे इन्स्टिट्यूट यातला नेमका एक्झॅक्टली फरक काय आहे त्याचा मी व्हिडिओ बनेन. आणि ही छोटीशी माहिती आहे. तुम्हाला जे काही कॉलेज आहेत, बरेच लिस्ट आहे, तुम्ही CET सेल पाहिले असेल. त्या कॉलेजमध्ये आता थोड्याच दिवसानंतर, आता सध्या तरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेलं आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जाहीर होईल, त्यानंतरच कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 चालू होतील. आणि ह्या टाईमच्या आधीच तुम्ही सर्व माहिती घेऊन ठेवा. आता तुमच्याकडे वेळ असतो, कॅप राऊंड एकदा चालू झालं की तुमच्याकडे वेळ कमी असतो. त्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना महत्त्वाचं आहे मित्रांनो, कॉलेज सिलेक्ट करताना ह्या सर्व गोष्टी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या पालकांनी जर व्यवस्थितपणे बघितल्या आणि तुम्ही कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलं आणि त्या चांगल्या एक कॉलेजमध्ये तुम्हाला जर प्रवेश मिळाला तर मित्रांनो तुमचं भविष्य खूपच उज्ज्वल असणार आहे. तर या सर्व गोष्टी विचारात घ्या आणि ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत तुमच्या मित्रांना देखील तुम्ही शेअर करू शकता. आपण पुन्हाच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.